सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. फक्त 3 शुक्रवार आपल्या मुख्य दरवाजावरून 2 लवंगांचा उतारा महिलांनो जरूर करून बघा घराला काही नजरबाधा लागलेली असेल, आर्थिक टंचाई असेल, बरकत येत नसेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याची प्राप्ती होत नसेल, म्हणजे कुणाचं ना कुणाचं आरोग्य तुमच्या घरात खराब होत असेल, त्यामुळे सुद्धा पैसा व्यर्थ खर्च होत असेल, तर आवर्जून हा उपाय 1 शुक्रवारमध्येच तुम्हाला चांगला सोन्यासारखा अनुभव यायला लागेल. घरात पैसा येईल, टिकून राहील, बरकत राहील, लक्ष्मी मातेची अखंड कृपा तुमच्यावर होणारा हा उपाय आहे. तर बघा, उद्या शुक्रवार आहे. सर्व महिलांनी आवर्जून फक्त तुम्हाला 2 लवंग लागणार आहे. लवंगाने माता इतकी प्रसन्न होते, लक्ष्मी माता इतकी प्रसन्न होते. आणि लवंगा अशी एक वस्तू आहे जी आपल्या घराची नजरबाधासुद्धा क्षणात नष्ट करत असते. कुणी कितीही मोठा शत्रू असू द्या आणि तुमच्या घराला नजरबाधा लावत असेल, त्यामुळे तुमच्या प्रगतीला अडीअडचणी येत असतील, तर आवर्जून फक्त 3 शुक्रवार फक्त 2 लवंगांचा हा उतारा करून तर बघा. खूप छान तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसायला लागतील. तर शुक्रवारी महिलांनो जर असं लवकर उठायला सुरुवात करा आणि अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडंसं दूध, चमचाभर दूध टाकून अंघोळ करायला सुरुवात करा. तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्ही गुरुवारी करत असाल तर शुक्रवारी सुद्धा करायचं आहे. काही महिला तर रोज करतात, काही महिलांना नाही जमत, आपल्याला सर्वांनाच रोज नाही जमत. मग मंगळवार असेल, शुक्रवार असेल, गुरुवार असेल, सण वार शुभतिथी अशा दिवशी तरी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं. त्याचबरोबर हळदीचं लेपन करताना थोडंसं गुलाबजल, थोडं गोमूत्र आणि त्यात हळद मिक्स करून असं हळदीचं लेपन करायला सुरुवात करा. दर शुक्रवारी माता लक्ष्मीला मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, आवर्जून दुधाने पंचामृताने अभिषेक करावा. त्याचबरोबर माता लक्ष्मीला एक का होईना लाल जास्वंद किंवा लाल गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल मिळालं तर दर शुक्रवारी जरूर अर्पण करावं. वेणी मिळाली तुम्हाला तर वेणीसुद्धा, शेवंतीची वेणी मिळाली किंवा तुम्हाला जो गजरा मिळत असेल मोगऱ्याचा वगैरे, तर देवी आईला जरूर आवर्जून अर्पण करावा. त्याचबरोबर विड्याची पानंसुद्धा माता महालक्ष्मीला, आपल्या कुलस्वामिनीला खूप प्रिय आहे. तुम्ही 2 विड्याची पानं किंवा विड्याच्या पानांची माळसुद्धा देवी आईला अर्पण करू शकता. आणि लाल फूल तर आवर्जून दर शुक्रवारी अर्पण जरूर करा. प्रथम गणपती बाप्पांना आणि नंतर गौरी माता म्हणजेच महालक्ष्मीला जरूर लाल गुलाबाचं किंवा तुम्हाला जास्वंदाचं मिळालं किंवा कमळाचं फूल मिळालं तर आवर्जून अर्पण करा. त्याचबरोबर घरात सुद्धा थोडंसं गुलाबजल शिंपडून देत जा महिलांनो. दर शुक्रवारी नित्य नियम बनवा. थोडंसं पाणी घ्यायचं, त्यात थोडं गुलाबजल, गोमूत्र असेल, गंगाजल असेल, थोडीशी हळद, सर्व घरात संपूर्ण ठिकाणी हे पाणी जरूर आवर्जून शिंपडून देत जा. आपण तर मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणार, पण घरात सुद्धा कान्याकोपऱ्यात गुलाबजलाचा वापर जरूर करत जा. दर शुक्रवारी असं सुगंधित पाणी तुम्ही जर घरात शिंपडलं ना तर नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही आणि कधीच कुणाची नजरबाधा तुमच्या घराला लागणार नाही. आणि अशा घरात माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते. आणि माता लक्ष्मी एका गोष्टीने पण खूप प्रसन्न राहते आपल्या घरात, ती म्हणजे आपल्या घरातलं वातावरण पवित्र कसं राहील याच्याकडंच लक्ष द्यायचं. म्हणजे घरात स्वच्छता कशी राहील ना याच्याकडंच आपण लक्ष द्यायचं आहे. सर्वांनीच, महिलांनीच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपलं घर कसं स्वच्छ राहील ना, कारण जिथं स्वच्छता तिथंच लक्ष्मी माता कायम प्रसन्न राहते आणि जिथं अस्वच्छता तिथं कधीच माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. तिथं फक्त अलक्ष्मीच राहते, दुःख दारिद्र्य येतं. म्हणून घर कसं टापटीप ठेवा, घर छोटं असो मोठं असो, आपलं घर स्वच्छ कसं राहील ना त्याकडंच लक्ष द्यायचं आहे. बऱ्याच महिला
अगदी सकाळी तर झाडू मारतातच, पण संध्याकाळी जरी झाडू मारत असाल तर अगदी संध्याकाळ करू नका महिलांनो. 5-5:30 वाजेपर्यंत झाडू मारून घ्या. फरशी पुसायची असेल फरशी पुसून घ्या. आपलं घर स्वच्छ कसं राहील आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं घर टापटीप कसं राहील याकडं जास्तीत जास्त लक्ष दिलं ना, तर अशा घरात नेहमी बरकत राहते, लक्ष्मी कायम टिकून राहते, दरिद्रता तिथं कधीच येत नाही. आणि दर शुक्रवारी एक उपाय करायचा आहे महिलांनो. उपाय नाही म्हणणार मी, ही सेवा आहे. आपण सर्वच महिलांनी वैभव लक्ष्मी मातेची सेवा केलेलीच आहे, म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत केलेलंच आहे. तर असं नाही की जेव्हा आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो तेव्हाच ही दर शुक्रवारी सेवा करायची, असं नाही. तुम्ही दर शुक्रवारी आयुष्यभर जरी सेवा केली ना, तरीही खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. तर दर शुक्रवारी सकाळीच तर आपण सेवा करूच, पण संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरातल्या महिलांनी जरूर आवर्जून आसन घेऊन बसावं, तुपाचा दिवा लावून घ्यावा, अगरबत्ती सुगंधित अगरबत्ती लावावी आणि माता लक्ष्मीची अष्टरूपी महालक्ष्मी मातेची नावं रूपं बोलत माता लक्ष्मीच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करावं. आणि वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तिकेत जी प्रार्थना दिलेली आहे ना, ती प्रार्थना जरूर बोलावी. तर प्रथम अष्टरूपी महालक्ष्मीची नावं बोलावी. हे वैभव लक्ष्मी माता, महालक्ष्मी माता, हे नारायणी, विष्णुपत्नी, विष्णुप्रिये, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री वीरलक्ष्मी माता, श्री धान्यलक्ष्मी माता आणि श्री संतान लक्ष्मी माता. हे महालक्ष्मी माता, माझ्या घरात तुझी अखंड कृपा प्राप्त होऊ दे, माझ्या लेकरा बाळांचे भरभरून प्रगती होऊ दे. अशी प्रार्थना करून आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत जी प्रार्थना दिलेली आहे ना, ती सुद्धा बोलायची आहे. सर्वच माझ्या महिलांना माहीतच आहे, तरी पण या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाशू तेजस्विनी, या रक्ता रुधिरांबरा हरिसखी, या श्री मनोल्हादिनी, या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी, सामां पातू मनोरमा भगवती लक्ष्मीचं पद्मावती, जिचे लाल कमळात वास्तव्य आहे, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे, जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे लक्ष्मी देवी आई, माझ्या घरादाराचं लेकरा बाळांचं सुख संसाराचं रक्षण कर, तुझी अखंड कृपा प्राप्त होऊ दे. महिलांनो, ही प्रार्थना दर शुक्रवारी नित्य नियमाने बोलायला सुरुवात करा. सोन्यासारखे दिवस नाही आले तर मला बोला, तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, पण दर शुक्रवारी माता महालक्ष्मीची ही सेवा जरूर करायची आहे. त्याचबरोबर दर शुक्रवारी फक्त 3 शुक्रवार, एका शुक्रवारमध्येच तुम्हाला चांगला अनुभव येईल अशी ही एक सेवा आहे. तर काय करायचं आहे, 2 लवंगा तुम्हाला या सेवेसाठी लागणार आहे. त्याआधी देवी लक्ष्मी समोर आरती करून घ्यायची आहे, कापूर धूप करायचा आणि त्या कापरासोबत सुद्धा 2 लवंग जाळायचे आहे तुम्हाला. देवी आईला प्रथम तो कापूर धूप दाखवा, संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवून घ्यायचा आहे आणि मग घरच्या गृहलक्ष्मीने 2 लवंगा उजव्या हातात घेऊन आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि त्या 2 लवंग उजव्या हातात घेतलेल्या तो उजवा हात आपल्या उंबरठ्याला लावायचा आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा असतील, समस्या असतील, उंबरठ्याजवळ बोला आणि आपल्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत घड्याळाच्या दिशेने आपण त्या लवंगा 3 वेळा घरावरून उतरवून घ्यायच्या आहे आणि सरळ घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायच्या आहे. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या. लगेच तुमच्या घरादाराची नजर बाधा लगेच उतरून जाईल
आणि लक्ष्मी मातेची तुमच्यावर भरभरून कृपा होणारी ही सेवा, हा उपाय आहे. फक्त 2 लवंगा 3 शुक्रवार आपल्या घरावरून घड्याळाच्या दिशेने ओवाळून घ्या, उतरवून घ्या आणि एखाद्या कोपऱ्यात टाकून द्या. घरात या, हातपाय धुवून घ्या. महिलांनो, देवी आईसमोर हात जोडून नमस्कार करा, कुंकू लावून घ्या. बघा, तुमच्या घरातली सर्व इडापिडा, दुःख, दारिद्र्य एका शुक्रवारमध्येच लगेच दूर होईल आणि तुमच्या घरात इतकी बरकत येईल, मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. त्याचबरोबर आजपासूनच संध्याकाळी दिवे लागणीला कापूरसोबत या 2-3 वस्तू जाळायला सुरुवात करा. महिलांनो, खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. नवरा बायकोतील जे वादविवाद असतील ते मिटून जातील. मुलं ऐकत नाही, जिद्दीपणा करतात, तापट स्वभाव आहे, कुणाचं कुणाशी पटत नाही, किरकोळ कारणावरून घरात भांडण तंटा होते. कुणी येऊन गेलं, मग ती जवळची व्यक्ती असो किंवा लांबची व्यक्ती असो, घरात तुम्हाला वाईट अनुभव येतात. कारण काही वेळा कुणी येऊन गेलं अचानक आपल्या घरी, त्याच्या मनात काय असतं आपल्याला ठाऊक नसतं. मग त्यांच्या मनात आपल्याविषयी चांगल्या पण भावना असू शकतात किंवा वाईटही भावना असू शकतात. आपण काही त्यांना येणं जाण्यापासून रोखू शकत नाही. पण दर संध्याकाळी आपण आपल्या घरात जर असा कापूर धूप केला ना, तर सर्व नकारात्मकता घालवू आपण शकतोच. नक्कीच या गोष्टी केल्या तर आपल्या घरातलं वातावरण नक्कीच सकारात्मक बनू शकतं. आणि जी नकारात्मकता असते ना, ती उंबरठ्याबाहेरच राहते. म्हणजे कुणी आलं पण तुमच्या घरी आणि त्याच्या मनात जर तुमच्याविषयी वाईट विचार असतील, तर ते वाईट विचार उंबरठ्याबाहेरच राहतील, तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. तर दररोज संध्याकाळी बघा, आज तर शुक्रवार आहे, तुम्ही दर शुक्रवारी सुद्धा हा उपाय करू शकता. किंवा तुम्हाला जर वेळ असेल ना, तर आवर्जून रोज संध्याकाळी, वेळ लागणार नाही, अगदी 1-2 मिनिटांचाच उपाय आहे. तुम्ही हा उपाय तुमच्या हॉलच्या मध्यभागी करू शकता किंवा बेडरूम असतील तिथं जरी केलं, तुम्हाला जिथं नकारात्मकता जास्त जाणवते ना, तर तिथं करायचं आहे. नाही जागा, घर लहान आहे, मुलं बाळं आहे, नाही करू देत, तर सरळ आपल्या देवघरासमोर दिवे लागणीला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला गाईची शेणी लागणार आहे. महिलांनो, गाईची शेणी तुम्हाला सहज पूजेचं जिथं साहित्य मिळतं ना, तिथं मिळून जाईल. तर तिथून थोडी का होईना गाईची शेणी घेऊन यायची आहे आणि अगदी लहानसा तुकडा घ्यायचा आहे. ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळता त्यात तो शेणीचा तुकडा ठेवा. त्यावर थोडंसं गाईचं तूप, अगदी 2-3 थेंब गाईचं तूप टाकायचं आहे. आणि या उपायासाठी तुमच्याकडं जर भीमसेनी कापूर असेल ना, तर आवर्जून घ्या. भीमसेन कापूर घ्यायचा आहे. 5 लवंग घ्यायचे आहे. बारीकसा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे. या वासाने, या सुगंधाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि आपलं जन्मांचं दुःख, दारिद्र्य नक्कीच दूर करते. अनुभव नक्की तुम्हाला सोन्यासारखे येतील. कधीच तुमच्या घरादाराला, लेकराबाळांना, तुमच्या प्रगतीला, तुमच्या लक्ष्मीला कुणाचीच नजरबाधा लागणार नाही. खूप सुंदर उपाय आहे. दररोज जरी केला ना, काही जास्त वेळ लागणार नाही. या वस्तू आपल्या घरातच असतात, या वस्तू असायलाच हव्या. गाईची शेणी तर आवर्जून आणून ठेवा. महिलांनो, अगदी छोटासा तुकडा घेतला चालेल. आधी प्रथम देवांना हा धूप दाखवावा, नंतर सर्व घरात हा कापूर धूप पसरवा आणि मग आपल्या उंबरठ्याजवळ ठेवून देत जा. बघा, नावाला सुद्धा तुमच्या घरात कुठलीच नकारात्मकता राहणार नाही. पती पत्नीचे वादविवाद मिटून जातील, मुलं ऐकायला लागतील. बघा, सुंदर अनुभव येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा.